कॅमेरा माहिती नाही नक्की कुठे जाऊ काय कॅमेरा थोडासा वर सीन असं आहे की सिद्धी आणि मी आलो आहोत खायला आणि आम्ही इथून जाणार म्हणजे एक्झॅक्टली बघूयात. माझा तर प्लॅन आहे डोक्यामध्ये, सिद्धीला माहिती नाही आम्ही कुठे नेणार आहे ते. तर मग सिद्धीला पण मस्त सरप्राईज आहे आणि बघूयात मजा येईल जायला. पण थोडंसं मोठी जर्नी आहे आणि भाई आपली ॲक्टिव्ह आहे. कुले जाणार आहे दोन्ही. ॲक्च्युली आठवडाभर आम्हाला घरामध्ये जाम कंटाळा आला, बोर झालं होतं. सो आम्ही विचार केला की कुठे नाही तर कुठेतरी जाऊया, बघूयात, निघूयात घराच्या बाहेर. कुठे गेलो तर गेलो. तुम्ही पण आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि नक्की बघा की आम्ही कुठे जातो ते आम्हाला माहिती नाहीये. सो लेट्स चा प्रवास केलेला आहे आणि आता मेंदूवडा खायला लागलेलो आहे. मी ॲक्च्युली काय खाऊ बायका तुझ्या बाहेर. सो आम्ही आता निघतो आहोत. हे घे. माझ्यासाठी आणतो आणि हाच की देखो गाईज देखो. रोहितकडे बघून एक गाणं आठवते, लाल परी पारडी पांगळची. एवढा उन्हाचा आम्ही ऍक्च्युली निघणार नव्हतो, पण असा सीन झाला की आम्हाला कंटाळा आलेला खूप जास्त. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. ऊन बी नाही गेलं जनाची उन्हात, तर मनाची तर आम्ही ठेव. काही नाही. तर आम्ही आता दादरला पोहोचलो आणि बघायला थांबलो मॅपमध्ये गणलेली दोघं माणसं. आपण आम्ही मॅप बघतोय. तर आता बघूयात काय जणू फायनली मॅपमध्ये आम्ही गणलेली माणसं असल्यामुळे आम्हाला मॅपचं थोडं नॉलेज नसल्यामुळे आम्ही कुठेही जातो. पण फायनली आम्ही प्रॉपर अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. डेस्टिनेशनला पोहोचतोच. डेस्टिनेशन असणार आहे तिथे पोहोचतो. अरे यार समुद्राकडे चल. तर सिद्धीला आणलेलं मी इथे बांद्र्याच्या फोर्टला. पण सीन असा झाला आहे की तो ओपन होणार 4 वाजता. तर त्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. बाजूला मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये. तर आज आमचा भेटण्याचा आणि ते येण्याचा रिझन हा होता. मागाशी सिद्धी बोलतच होती पण मला वाटतं ते तुम्ही नीट म्हणजे कॅप्चर नाही झालं ते नीट. पण सीन असा होता की आम्ही कंटिन्यू 1 तास घरी आम्ही कंटिन्यू ठीक आहे. 1 हफ्ता घरी होतो. समझ गया. कंटिन्यू 1 हफ्ता घरी होतो आणि ना भरपूर काम होतं आम्हाला. म्हणजे सिद्धी पण जाम भरपूर कामं करत होती आणि मी माझं पण भरपूर काम होतं. त्याच्यामुळे असं झालं की खूप एक्झॉस्ट झालेलो ते कामाच्या गोष्टीमुळे. परत येऊन परत घरी यायचं, परत काम करायचं. माझं वर्क फ्रॉम होम होतं तर त्याच्यामुळे मला पण 8-8, 12-12, 13 तास मी काम करायचो. आणि सिद्धीला तेच बोललो की थोडं आपण जाऊन फिरूयात बाहेर कुठेतरी. तर आता आम्ही आलो आहोत ह्या मंदिराजवळ. कडेश्वरी देवी मंदिर आहे आणि भाई खरंच सांगतोय ना, मस्त देवीचं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही समजा लवकर आलात आणि जो फोर्ट आहे तो 4 वाजता ओपन होतो आहे तर तुम्ही थोडं इथे सावळीतून बसू शकता. बाजूलाच मन्नत आहे पण तिथे मन्नतला कोण जाणार आहे? शाहरुख खान थोडी नाही ना तुम्हाला बघायला. आम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. हां, आम्हाला इंटरेस्ट पण नाही या गोष्टीमध्ये. तर त्याच्यामुळे बोललो की त्याच्यापेक्षा मंदिरामध्ये जाऊ मस्त बघूयात. इथे ना उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये खूप छान आहे. कदाचित हां, म्हणजे आम्ही आलो नाहीत, आम्ही पण फर्स्ट टाईमच आलो. पण मला वाटतं ना पावसाळ्यामध्ये जाम भारी वाटेल कारण का समोरच एकदम असं मस्त समुद्र. वाव यार, हा समोरचा व्ह्यू बघा काय भारी मस्त समुद्र वाटतं असं. आणि ही सीलिंग आहे आणि हा मंदिर आहे कडेश्वरी देवीचं मंदिर. फायनली आम्ही उन्हाचं पोचलेलो आहोत. बँड्राचं काय आहे? बीच. क्या बात है सर. बँड्रा आणि समोरच मन्नत आहे आमच्या. तर ॲक्च्युली असेवाले जे बीच असतात ना ते मला जाम आवडतात कारण की त्याच्यामध्ये पाण्यामध्ये जाता येतं. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जे मला खूप आवडतं. तिथे थोडंसं ऊन आहे बट ठीक आहे, इट्स ओके. पण व्ह्यू खूप छान आहे. तिथे मला पाणीला घाण वाटतं रे. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. असं ते पाण्यामध्ये कचरा बिचरा आहे म्हणजे असं पाणी थोडंसं घाण आहे. गटाराचं
मस्त व्ह्यू आहे इथे. ऊन आहे पण बीच साईडला आल्यावर ऊन असं फीलच होत नाही. खा, मी एकच खाल त्यातला. तर लय घाण पाणी आहे भाई, चुकून पण येऊ नका अशा ठिकाणी. नुसती गर्दी की नुसता खिचाड आणि पाणी पण नुसता घाण घाणेरडा. मला तर ह्या पाण्यापेक्षा ही समोर बिल्डिंग आहेत ना, मला त्या चांगल्या वाटतं. भारी वाटतं. हे जे कामं करायची बिचारे कबुतरांना झोपून नाही देत. सिद्धी नीड हा शेवाळ आहे. इथून नको, इथून नको, इथून नको. मला काय ना काय शॉप, काय कॉन्फिडन्स आहे रे तो. काय म्हणून एवढा कॉन्फिडन्स नाही ठेवायचा. तू कितीही कॉन्फिडन्स दाखवला की मी पडणार नाही, मी ही शूज घातले ते शूज घातले, तरी पण आमची सिद्धी धडपडी. पडणार म्हणजे पडणार. चल हा सिद्धी, हे कबूतर उडव जा, तेवढी कामं कर. मी हिला जोरात पाण्याच्या ठिकाणी आणतो पण पाण्यामध्ये कधीच नेत नाही, कारण की मला माहिती सिद्धी वितळली तर कुछ भी वितळशील ना पाण्यामध्ये जाऊन. 3:30 वाजले. अजून अर्धा तास बाकी आहे, अजून अर्धा तास सर्वाईव्ह करायचं आपल्याला. हे मी नाही आता किल्ल्यावर इथलचीच रियालिटी कळाली मला. मी नाही आता किल्ल्यावर. अरे येडे, किल्ल्यावरती किल्ल्यावरती तिकडचा तो मस्त व्ह्यू दिसतो. काय नको व्ह्यू, मला पाण्यात आणत नाही. पाण्याच्या समोर येऊन फक्त बाजू बाहेर मधून रस्ता होता चांगला. आमच्या सिद्धीने किल्ल्याच्या आल्या आल्याच पाया पडलेला आहे मस्तपैकी. तर फायनली आम्ही पहिल्यांदा बांद्रा फोर्ट बघितला. मी पहिल्यांदा आली इथे, मला माहिती पण नव्हतं बांद्रा फोर्ट एक्झॅक्टली कसं आहे. इथे वरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे एक्झॅक्टली, म्हणून आम्ही तिथे जास्त वरती नाही जाता आलं. पण हा मागचा व्ह्यू बघून असं वाटलं की पहिल्यांदा बघितला आणि खूप छान वाटला. हा आहे बांद्रा फोर्टचा व्ह्यू. फायनली बांद्रा फोर्ट एकदाचा बघितलेला आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घरी जायला. तर माहिती नाही आता एक्झॅक्टली आम्ही जाऊ कुठे वगैरे वगैरे. तर सिद्धीला पाहिजे होते झुमके आणि बिचारीला भेटलेच नाही, कारण की आम्ही डायरेक्ट गाडी दुसऱ्या साईडवर टाकली. तिला दादरला झुमके टाकायचं पाहिजे होते दादरवरून, पण मी डायरेक्ट गाडी ब्रिजवरून तर तिला मिळालं नाही झुमके. आणि आता आम्ही जातोय बाहेर खेळायला. उगीच बाहेर खेळायला मिळतंय की नाही. सिद्धी तुला काय भूक लागली आहे? मन में लड्डू फूटा. आपण चायनीज बघ खाऊ. मस्तपैकी मँगो ज्यूस विथ सँडविच. काय खायचं तुला? आणि आपण इथे ब्लॉगला करूयात एंड. काय